Hello, students. Welcome to the next session of this molecular basis of inheritance. लास्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये डी एन एचं स्ट्रक्चर आणि डी एन एचं बेसिक युनिट न्यूक्लिओटाइड हा पार्ट पाहिलेला होता. डी एन ए डबल हेलिक्स आहे, 2 स्ट्रँड्स असतात, अँटी पॅरलल असतात, ग्रूव्ज असतात, बेस पेरिंगही पाहिलेलं आहे, चार्गॉफ रूल आणि डायमेन्शन्स बघितलेल्या होत्या. आता आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये डी एन एची फंक्शन आणि डी एन ए रेप्लिकेट कसा होतो, डुप्लिकेट कसा होतो हे आपल्याला बघायचं आहे. सुरुवातीला बघूया फंक्शन ऑफ डी एन ए. सो फंक्शन्स ऑफ डी एन ए. या डी एन एची दोन महत्त्वाची फंक्शन्स आहेत. एक पहिलं फंक्शन आहे हेटेरो कॅटॅलिटिक फंक्शन आणि ॲटो कॅटॅलिटिक फंक्शन. नंबर 1 हेटेरो कॅटॅलायटिक फंक्शन. हेटेरो कॅटॅलायटिक फंक्शन आणि सेकंड फंक्शन आहे ते म्हणजेच ॲटो कॅटॅलायटिक फंक्शन. ही दोन महत्त्वाची फंक्शन आहेत. कोणकोणती दोन फंक्शन आहेत? एक हेटेरो कॅटॅलायटिक फंक्शन आहे आणि दुसरं ॲटो. ॲटो मीन्स सेल्फ आणि हेटेरो म्हणजे डिफरंट. स्वतः व्यतिरिक्त स्वतःसाठीच काम करत असेल तर ॲटो कॅटॅलायटिक म्हणायचं. कॅटॅलिट याचा अर्थ हा काय करतो की रिॲक्शनची गती वाढवतो, स्पीड वाढवतो आणि तो स्वतः संदर्भात वाढवत असेल तर याला म्हणायचं ॲटो कॅटॅलिटिक आणि स्वतःशिवाय दुसरी काही फंक्शन करत असेल तर याला म्हणायचं हेटेरो कॅटॅलिटिक फंक्शन. आता हेटेरो कॅटॅलिटिक म्हणजे काय बघूया. when DNA direct the when DNA directs the synthesis of chemical molecules other than itself. Synthesis of chemical molecules other than itself. हे महत्त्वाचं आहे. other than itself म्हणजे हा सिंथेसिस ऑफ केमिकल मॉलिक्यूल करतो अदर दॅन इटसेल्फ, स्वतःपेक्षा वेगळे केमिकल मॉलिक्यूल तयार करतो तेव्हा त्याला म्हणायचं हेटेरो कॅटॅलायटिक. स्वतः सारखेच मॉलिक्यूल तयार करतो तेव्हा त्याला म्हणायचं ॲटो कॅटॅलायटिक. सो व्हेन DNA directs the synthesis of DNA itself is called as autocatalytic function. Other than itself is called as heterocatalytic function. म्हणजे other than असेल तर heterocatalytic, इटसेल्फ DNA इटसेल्फ तयार करत असेल तर याला म्हणायचं ॲटो कॅटॅलायटिक फंक्शन. आता ही जी आपण व्याख्या लिहिलेली आहे याचं एक एक्झाम्पल पण बघूया. व्हेन DNA डायरेक्ट्स दी सिंथेसिस ऑफ केमिकल मॉलिक्युल्स अदर दॅन इटसेल्फ, म्हणजे DNA स्वतः सोडून अजून काही प्रोटीन्स तयार करत असतील, RNA तयार करत असेल पण DNA नाही, अदर दॅन DNA, अदर दॅन इटसेल्फ, अदर दॅन DNA, तेव्हा त्याला म्हणायचं हेटेरो. आणि DNA संदर्भात तयार करत असेल तेव्हा त्याला काय म्हणायचं ॲटो.
हे जे हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन आहे ह्याचं एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल एक आहे की ते ज्याला आपण ट्रान्स्क्रिप्शन म्हणूया, ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे सिंथेसिस ऑफ RNA, सिंथेसिस ऑफ RNA. DNA तयार होत नाही, DNA काय तयार करतो इथं, RNA तयार करतो. When DNA help for synthesis of RNA, then it is called as transcription. Then second one is translation. Translation. आता हे ट्रान्सलेशन म्हणजे काय, सिंथेसिस ऑफ प्रोटीन, सिंथेसिस ऑफ RNA करतोय तर ट्रान्स्क्रिप्शन म्हणायचं. हे आपण डिटेल बघणार आहे या चॅप्टरमध्ये पुढे. आणि सिंथेसिस ऑफ प्रोटीन करतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, ट्रान्सलेशन. ही दोन फंक्शन RNA आणि प्रोटीन तयार करतोय, ही दोनही पार्ट आहेत ते DNA पेक्षा वेगळे पार्ट तयार होत आहेत आणि म्हणून त्याला म्हणायचं हेटेरोकॅटॅलायटिक फंक्शन. आता ॲटोकॅटॅलायटिक फंक्शन करत असेल तेव्हा मात्र तो स्वतःसारखेच नवीन DNA तयार करतो, ज्याला म्हटलं तर रेप्लिकेशन. फॉर एक्झाम्पल रेप्लिकेशन. रेप्लिकेशन म्हणजे काय होतं, डुप्लिकेशन ऑफ DNA. डुप्लिकेशन ऑफ DNA. DNA स्वतःसारखेच डॉटर DNA तयार करतो, याला म्हणायचं रेप्लिकेशन. सो DNA इटसेल्फ फंक्शन असेल तर ॲटोकॅटॅलायटिक म्हणायचं आणि अदर दॅन DNA असेल तर हेटेरोकॅटॅलायटिक फंक्शन म्हणायचं. दोन्ही फंक्शन कळलेले आहेत तुम्हाला. हे दोन्ही आपण ट्रान्स्क्रिप्शन अभ्यासणार आहे, ट्रान्सलेशन अभ्यासणार आहे, इव्हन रेप्लिकेशन सुद्धा अभ्यासणार आहे. याच्यानंतर लगेच आपल्याला बघायचं आहे रेप्लिकेशन, नंतर आपण ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन बघणार आहे. ओके, लिहून घ्या बोर्डवरची माहिती, व्यवस्थित लिहून घ्या. ओके, चला नेक्स्ट पार्ट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे रेप्लिकेशन ऑफ DNA. रेप्लिकेशन ऑफ DNA किंवा डुप्लिकेशन ऑफ DNA असं म्हटलं तरी चालतं. हा एक DNA स्वतःसारखेच अनेक DNA तयार करतो, याला म्हटलं तर रेप्लिकेशन ऑफ DNA. म्हणजे काय पार्ट आहे बघा रेप्लिकेशन ऑफ DNA मध्ये, दी प्रोसेस बाय विच DNA डुप्लिकेट्स इटसेल्फ. The process by which DNA duplicate itself. The process by which DNA duplicates itself. DNA duplicate itself is called as replication. Is called as replication. DNA duplicates itself हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. DNA duplicates itself म्हणजे DNA स्वतःसारखेच नवीन डुप्लिकेट तयार करतो. जसं की आपण आपल्या आरशामध्ये मिररमध्ये आपली प्रतिमा बघतो, हे आपल्याला 100% मॅच होते. म्हणजे आपला डुप्लिकेट जसं मिररमधली इमेज असते तसं हा एक DNA आहे, हा स्वतःसारखाच एक नवीन DNA तयार करेल. म्हणजे हा एक तयार करेल, याने हा स्वतःसारखाच नवीन तयार केला, याला म्हणायचं डुप्लिकेशन. So the process in which DNA duplicate itself is called as replication. Is called as replication. आता हे जे DNAचं replication आहे, it was explained by Watson and Crick. So replication of DNA was explained by Watson and Crick.
So replication of DNA was explained by Watson and Crick. Watson and Crick. James Watson and Francis Crick. जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक ह्या दोघांनी रेप्लिकेशन ऑफ DNA हे एक्सप्लेन केलेलं आहे. सो इन केस ऑफ यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, इन यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स किंवा यूकॅरियोटिक सेल म्हणून आपण, रेप्लिकेशन ऑफ DNA टेक्स प्लेस ओनली वन्स इन सेल सायकल. सो यूकॅरियोटिक सेल असं म्हणूया. इट ऑकर्स इन ओनली वन्स. एकदाच होतं, ओनली वन्स इन सेल सायकल. सेल सायकल एका पेशी चक्रामध्ये एकदाच DNA रेप्लिकेशन होतं यूकॅरियोटिकमध्ये. आणि यूकॅरियोटिकमध्ये नक्की कुठं हे रेप्लिकेशन ऑफ DNA पाहायला मिळतं, तर ते जेव्हा सेल सायकल ऑकर होते, सेल सायकलमध्ये हे आपण बघतो, ही सेल सायकल आहे. याच्या वेगवेगळ्या फेजेस आहेत. ही G1 फेज आहे, फर्स्ट ग्रोथ फेज आहे. ही S फेज आहे, सिंथेटिक फेज आहे. G2 फेज आहे, सेकंड ग्रोथ फेज आहे. आणि ही M फेज असते, मियोटिक किंवा मायटोटिक फेज असते. तर फर्स्ट ग्रोथ नंतर या डायरेक्शनला सेल सायकल मूव्ह होत असते. तर या S फेजमध्ये DNAचं रेप्लिकेशन होतं. सो रेप्लिकेशन ऑफ DNA ऑकर्स इन S फेज ऑफ सेल डिव्हिजन. सो it occurs in S phase ऑफ, ही जी दाखवलेली आहे इथून इथंपर्यंत ही इंटरफेज असते. या S फेजच्या इंटरफेजमध्ये हे आपल्याला रेप्लिकेशन पाहायला मिळतं. सो ऑकर्स इन S फेज ऑफ इंटरफेज ऑफ सेल सायकल. हा MCQ आहे. रेप्लिकेशन ऑफ DNA ऑकर्स इन S फेज ऑफ इंटरफेज. इट ऑकर्स ओनली वन्स इन यूकॅरियोटिक सेल. रेप्लिकेशन वॉज एक्सप्लेनड बाय वॅटसन अँड क्रिक. आणि डुप्लिकेशन ऑफ DNA इटसेल्फ इज नथिंग बट रेप्लिकेशन ऑफ DNA. इंट्रोडक्शन कळालेलं आहे. वन्स अगेन एकदा व्याख्या बघा. द प्रोसेस बाय विच DNA डुप्लिकेट इटसेल्फ, DNA स्वतःसारखाच नवीन DNA तयार करतो, इज कॉल्ड ॲज रेप्लिकेशन. म्हणजे थोडक्यात या रेप्लिकेशनला डुप्लिकेशन ऑफ DNA असं म्हटलं तरी चालेल. ओके, रेप्लिका म्हणजे मिरर इमेज तयार करत असतो. रेप्लिकेशन ऑफ DNA वॉज एक्सप्लेनड बाय वॅटसन आणि क्रिक. कोणी एक्सप्लेन केलेलं आहे हे? वॅटसन अँड क्रिक. जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक ह्या दोन सायंटिस्टनी रेप्लिकेशन, ज्यांनी DNAचं मॉडेल सांगितलं त्यांनीच हे रेप्लिकेशन एक्सप्लेन केलेलं आहे. इन यूकॅरियोटिक सेल इट ऑकर्स इन ओनली वन्स इन सेल सायकल. जेव्हा एक पेशी चक्र होतं यूकॅरियोटिकचं, DNAचं रेप्लिकेशन हे एकदाच होतं. इट ऑकर्स इन S फेज ऑफ इंटरफेज ऑफ सेल सायकल. म्हणजे जेव्हा पेशी चक्र होतं, पेशी चक्रामध्ये M फेज आणि इंटरफेज असते, त्या इंटरफेजमधला S फेजमध्ये काय होत असतं? रेप्लिकेशन ऑफ
DNA. ओके, ही इंट्रोडक्शन लिहून घ्या. याच्यानंतर जर प्रोकॅरियोटिक असेल तर प्रोकॅरियोटिकचं रेप्लिकेशन हे थीटा टाईपचं रेप्लिकेशन असतं. सो इन प्रोकॅरियोटिक cell replication is theta type. थीटा लेटर सारखं रेप्लिकेशन असतं, थीटा टाईप. म्हणजे हे जे रेप्लिकेशन असतं डबल स्टँडर्ड DNA असतो. जेव्हा तो रेप्लिकेट होतो या ठिकाणी डबल स्टँड ओपन होतं आणि त्याचं सिंगल स्टँड तयार होतं, थीटा लेटर सारखं स्ट्रक्चर तयार होतं. याला म्हटलं जातं थीटा टाईप ऑफ रेप्लिकेशन. एक स्टँड या डायरेक्शनला सिंथेसिस होतं, दुसरं या डायरेक्शनला सिंथेसिस होतं. सो थीटा टाईप ऑफ रेप्लिकेशन ॲज पर MCQs. ओके, इंट्रोडक्शन लिहून घ्या बोर्डवरची. ओके, चला आता आपल्याला पाहायचं स्टेप्स इन रेप्लिकेशन. रेप्लिकेशन हे वेगवेगळ्या स्टेप्सनुसार होत असतं, त्या आपल्याला स्टेप्स बघायच्या आहेत. स्टेप्स इन ह्याच्यातली जी पहिली स्टेप आहे ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स. नंबर 1 स्टेप आहे ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स. DNAचं बेसिक युनिट असतं न्यूक्लिओटाइड्स. त्यांना ॲक्टिवेट करायचं आहे. ते मूळचे इनॲक्टिव्ह असतात, ते ॲक्टिव्ह करायचे असतात इन न्यूक्लिओप्लाझम. न्यूक्लिओप्लाझम केंद्रक द्रव असतो, त्या केंद्रक द्रव्यामध्ये ही प्रोसेस चालू असते. याला म्हटलं जातं न्यूक्लिओप्लाझम. म्हणजे एखाद्या पेशीचं ही सेल आहे, हे त्याचं केंद्रक आहे. तर या केंद्रकामधला लिक्विड असतो, हा न्यूक्लिओप्लाझम आहे. न्यूक्लिओप्लाझम. आणि या ठिकाणी हा जो मूळचा DNA असतो तो स्वतःसारखाच नवीन DNA तयार करत असतो. इथं प्रोसेस ही होत असते. ओके, ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स. याच प्रोसेसला असंही म्हटलं जातं फॉस्फोरिलेशन, ऑल्सो कॉल्ड ॲज फॉस्फोरिलेशन. फॉस्फोरिलेशन. आता फॉस्फोरिलेशन का म्हटलंय? कारण इथं ATPचं रिलेशन आहे, फॉस्फेटचं रिलेशन आहे. मोनोफॉस्फेट न्यूक्लिओटाइड्स असतात, त्यांचं कन्व्हर्जन हे ट्रायफॉस्फेटमध्ये केलं जातं बाय युझिंग ATP एनर्जी. सो मोनोफॉस्फेट न्यूक्लिओटाइड, मोनोफॉस्फेट न्यूक्लिओटाइड is converted into triphosphate nucleotide nucleotides by using ATP एनर्जी. इथे ATP एनर्जी खर्च केली जाते. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट ही ATP एनर्जी आहे. इथे एक एन्झाईम काम करतं फॉस्फोरिलेज, बाय एन्झाईम फॉस्फोरिलेज. हे एन्झाईम आहे, ही एनर्जी खर्च केली जाते. आणि मग हा मोनोफॉस्फेट न्यूक्लिओटाइड की जे इनॅक्टिव्ह असतात त्यांचं ट्रायफॉस्फेट न्यूक्लिओटाइड ॲक्टिव्हमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. So triphosphate nucleotides are the active nucleotides. So inactive nucleotides are converted into active nucleotides.
हे मेन फंक्शन असतं. म्हणजे जसं की आपण DNA मध्ये जे न्यूक्लिओटाइड असतात त्याला डिऑक्सी रायबोज न्यूक्लिओटाइड म्हणत असतो. काय म्हणत असतो? डिऑक्सी रायबोज न्यूक्लिओटाइड. म्हणजे आपण कन्सिडर करूया डिऑक्सी रायबोज न्यूक्लिओटाइड ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सी रायबोज ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट, ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सी रायबोज ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट हा इनॅक्टिव्ह आहे. ATP खर्च झाला, फॉस्फोरिलेज झालं की ह्या मोनोफॉस्फेटचं ट्रायफॉस्फेट होतं. सो डिऑक्सी रायबोज ॲडेनिन ट्रायफॉस्फेट, मोनोफॉस्फेट इज कन्वर्टेड इनटू ट्रायफॉस्फेट. नेक्स्ट घेऊया डिऑक्सी रायबोज ग्वानोसिन मोनोफॉस्फेट. जी फॉर ग्वानिन आपल्याला माहिती आहे नायट्रोजिनस बेसेस DNA मध्ये ATGC असतात. याच्यामध्ये पुन्हा ATP एनर्जी खर्च केली की हा मोनोफॉस्फेट आहे त्याचा ट्रायफॉस्फेट होतो. सो डिऑक्सी रायबोज ग्वानोसिन ट्रायफॉस्फेट, डिऑक्सी रायबोज ग्वानोसिन ट्रायफॉस्फेट तयार होतं. नेक्स्ट डिऑक्सी सायटोसिन मोनोफॉस्फेट कन्वर्टेड इनटू डिऑक्सी रायबोज सायटोसिन ट्रायफॉस्फेट CTP. आणि लास्ट न्यूक्लिओटाइड आहे डिऑक्सी रायबोज थायमिन मोनोफॉस्फेट कन्वर्टेड इनटू ॲक्टिव्ह डिऑक्सी रायबोज थायमिन ट्रायफॉस्फेट TTP. AMP is converted into ATP. So D stands for deoxyribose sugar असते, न्यूक्लिओटाइडचं नाव असतं. सो deoxyribose adenosine monophosphate, deoxyribose guanosine monophosphate, deoxyribose cytosine monophosphate, deoxyribose thymine monophosphate, deoxyribose adenosine triphosphate, deoxyribose guanosine triphosphate, deoxyribose cytosine triphosphate आणि deoxyribose thymine triphosphate. So these are the triphosphates, these are the monophosphates, these are the inactive nucleotides and these are the active nucleotide. So inactive nucleotides are converted into active nucleotides. Inactive nucleotides are converted into active nucleotides is called as activation of nucleotides, and this whole process takes place inside the nucleoplasm, that means inside the nucleus. In nucleus, न्यूक्लियस मध्ये होणारी प्रोसेस आहे, न्यूक्लिओप्लाझम मध्ये होणारी प्रोसेस आहे. ओके, पहिली स्टेप कळाली, लिहून घ्या पटकन. ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स. ओके, नेक्स्ट सेकंड स्टेप आहे. नंबर 2 स्टेप आहे ओरिजिन किंवा इनिशिएशन पॉईंट. जिथून रेप्लिकेशन स्टार्ट होतं याला ओरिजिन म्हटलं जातं किंवा इनिशिएशन पॉईंट म्हटलं जातं. So unit of replication is called as replicon. Unit of replication is called as replicon. हा MCQ पण आहे. रेप्लिकॉन म्हटलं जातं ज्या युनिटमध्ये ज्या DNAच्या विशिष्ट भागामध्ये रेप्लिकेशन स्टार्ट होतं त्या रेप्लिकेशन स्टार्ट होणाऱ्या पार्टला म्हटलं जातं रेप्लिकॉन. सो युनिट ऑफ रेप्लिकेशन इज कॉल्ड ॲज रेप्लिकॉन. आता हे जे रेप्लिकॉन आपण बघितलेलं आहे इन प्रोकॅरियोटिक सेल, प्रोकॅरियोटिक यूकॅरियोटिक असेल तर त्याच्यामध्ये रेप्लिकॉन्स किती असतात हे आपण बघणार आहे. सो in prokaryotes there is only one replicon.
प्रोकॅरियोटिकचा DNA असेल तर त्या DNA मध्ये इन प्रोकॅरियोटिक DNA there is only one replicon, but in case of eukaryotic there are many replicons. In eukaryotes there is many replicons. Many initiation point म्हणू आपण, point of initiation. So one point of initiation, one replicon, many point of initiation, many replicons. So replication start at origin called as O point. Origin called O point. Origin and ends or terminate that means ends at T point. म्हणजे O पॉइंट आहे, त्या O पॉइंटला ओरिजिन ऑफ पॉइंट म्हणायचं, इथून रेप्लिकेशन स्टार्ट होणार आहे. आणि T पॉइंट आहे, त्या T पॉइंटला जाऊन रेप्लिकेशन स्टॉप होणार आहे. जर ते प्रोकॅरियोटिक असेल तर वन रेप्लिकॉन असतं, यूकॅरियोटिक असेल तर मेनी रेप्लिकॉन असतात. सो युनिट ऑफ रेप्लिकेशन इज कॉल्ड ॲज रेप्लिकॉन. आता ज्या ठिकाणी म्हणजे हा आपल्याकडे एक डबल स्टँडर्ड DNA असतो, हा डबल स्टँडर्ड DNA. तर समजा या ठिकाणी रेप्लिकेशन स्टार्ट होतंय, तर याला म्हटलं आता O पॉइंट ऑफ ओरिजिन. मग अशा पद्धतीनं कॉईल ओपन होते आणि एका विशिष्ट ठिकाणी जाऊन रेप्लिकेशन थांबतं, टर्मिनेट होतं, याला T पॉइंट म्हटलं जातं. सो ही युनिट ऑफ रेप्लिकेशन असतं, इथून रेप्लिकेशन स्टार्ट होतं. तर जेव्हा इनिशिएशन पॉइंट असतो, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन असतं, तेव्हा एंडोन्यूक्लियस एन्झाईम काय करतं, ह्या DNAच्या एका स्ट्रँडला कट करतं, दोन्हीपैकी एका स्ट्रँडला कट करतं, निक तयार करतं, एक खाच तयार करतं, खड्डा तयार करतं. सो एंडोन्यूक्लियस एन्झाईम कट the one of the strand of DNA. So endonuclease enzyme, न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लिक ॲसिडला कट करतं ते न्यूक्लियस, आतील साईडला कट करतं, याला म्हणायचं एंडोन्यूक्लियस. एन्झाईम कट दी any one of the DNA strand to produce निक तयार होईल, त्या ठिकाणी खास खड्डा तयार होईल, टू प्रोड्यूस निक. खड्डा तयार करेल, खास तयार करेल, अशा विशिष्ट ठिकाणी कट करतं. सो एंडोन्यूक्लियस एन्झाईम हा महत्त्वाचा पार्ट आहे. T पॉईंट कळालेला आहे, जिथं थांबणार आहे, टर्मिनेट होणार आहे. O पॉईंट जिथून स्टार्ट होणार आहे, ओरिजिन. युकॅरियोटिकमध्ये मेनी रेप्लिकॉन्स असतात, म्हणजे ओरिजिन पॉईंट असतात, आणि प्रोकॅरियोटिकमध्ये वन रेप्लिकॉन, दॅट मीन्स इनिशिएशन पॉईंट, ओरिजिन, पॉईंट ऑफ ओरिजिन. Initiation point. So one initiation point, many initiation point.
चला पहिली स्टेप कळाली, जिथं रेप्लिकेशन स्टार्ट होणार आहे त्या पार्टला काय म्हणायचं, त्या स्टेपला काय म्हणायचं, ओरिजिन किंवा इनिशिएशन पॉईंट किंवा काय म्हणायचं, रेप्लिकॉन. ओके, राईट डाऊन. ओके, इथंपर्यंत DNA रेप्लिकेशन होतं म्हणजे DNAचं डुप्लिकेशन होतं. सो डुप्लिकेशन ऑफ DNA म्हणजे DNA स्वतःसारखाच नवीन DNA तयार करतो, याला रेप्लिकेशन किंवा डुप्लिकेशन म्हटलं. त्याची पहिली स्टेप आपण अभ्यासली. ही सगळी प्रोसेस न्यूक्लियसमध्ये होते, पेशीच्या केंद्रकामध्ये होते. पहिली स्टेप काय होती, ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स. ओके, म्हणजेच इनॅक्टिव्ह मोनोफॉस्फेट न्यूक्लिओटाइड असतात, त्यांना काय केलं जातं, ॲक्टिव्ह ट्रायफॉस्फेटमध्ये कन्वर्ट केलं जातं. त्यासाठी काय खर्च केले जाते, ATP एनर्जी. कोणतं एन्झाईम लागतं, फॉस्फोरिलेज. ही झाली पहिली स्टेप. ओके, सेकंड स्टेप काय आहे, ओरिजिन किंवा इनिशिएशन पॉईंट किंवा रेप्लिकॉन. सो युनिट ऑफ रेप्लिकेशन इज कॉल्ड ॲज रेप्लिकॉन. प्रोकॅरियोटिक सेल असेल, DNA असेल तर त्याच्यात एकच रेप्लिकॉन असतो, सिंगल पॉईंट असतो ओरिजिन. युकॅरियोटिक असेल तर त्याच्यामध्ये मेनी रेप्लिकॉन्स, मेनी इनिशिएशन पॉईंट असतात. रेप्लिकेशन स्टार्ट होतं त्या पॉईंटला इनिशिएशन पॉईंट किंवा ओरिजिन म्हटलं जातं, ओनी दाखवलं जातं, ओ पॉईंट. जिथं रेप्लिकेशन थांबतं त्याला पॉईंट ऑफ टर्मिनेट म्हटलं जातं, टर्मिनेशन पॉईंट टीनी दाखवलं जातं. ज्या ठिकाणी स्टार्ट होणार आहे त्या ठिकाणी एंडोन्यूक्लियस एन्झाईम, हे खूप महत्त्वाचं आहे. एंडोन्यूक्लियस एन्झाईम या दोनपैकी एका स्टँडला काय करतं, कट करतं आणि तिथं निक तयार करतं, एक खाच तयार करतं, खड्डा तयार करतं. इथंपर्यंत आपण दोन स्टेप्स बघितलेल्या आहेत रेप्लिकेशनमधल्या, एक ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स आणि दुसरी ओरिजिन किंवा इनिशिएशन पॉईंट. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये उरलेल्या स्टेप्स आपल्याला बघायच्या आहेत, त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.